नॉट रिचेबल असलेल्या सरिता म्हस्के अखेर ठाकरेंच्या संपर्कात. ठाकरेंच्या सेनेच्या नगरसेविका सरिता म्हस्के नॉट रिचेबल होत्या. काल कोकण भवनामध्ये गट स्थापनेवेळी सरिता म्हस्के गैरहजर होत्या. सरिता म्हस्के यांनी मिलिंद नार्वेकरांची भेट घेतली. कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेचा शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा. महापौर पदाबाबत वरिष्ठ निर्णय घेतील. श्रीकांत शिंदेची माहिती. 53 नगरसेवकांसह कोकण भवनामध्ये शिंदेच्या शिवसेनेचा गट स्थापन. स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे राज ठाकरेंकडून अधिकार. सत्तेमधून बाहेर राहून लोकांची कामं करता येणार नाहीत म्हणून निर्णय घेतला. राजू पाटलांकडून स्पष्ट. कल्याण डोंबिवलीमध्ये स्थानिक नेतृत्वाला अधिकार दिले. तिथली राजकीय परिस्थिती पाहून स्थानिक नेतृत्वाने निर्णय घेतला असेल. संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया. शिंदे गट मराठी माणसातील एमआयएम त्यांच्यासोबत जाणारेही त्याच विशेषणाला पात्र. केडीएमसीमधील घडामोडींवरून संजय राऊतांचा घणाघात. तर या निर्णयामुळे राज ठाकरे व्यतीत. राज ठाकरेंनी कारवाई करावी. राऊतांची मागणी. कोण कोणाशी युती करेल हे सांगू शकत नाही. कल्याण डोंबिवलीमध्ये झालेल्या मनसे आणि शिंदेच्या शिवसेनेच्या युतीवर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया. स्थानिक स्तरावर सर्व नेते आपापल्या पद्धतीने महापालिका निवडणुका लढल्याचंही वक्तव्य. केडीएमसीमध्ये माहिती म्हणूनच सत्ता स्थापन करू. उद्धव ठाकरे ही कार्यकर्त्यांसाठी नॉट रिचेबल असतात. प्रवीण दरेकरांकडून टीका. तर मनसेच्या पाठिंब्याचं स्वागत. विधानसभेलाही मनसेसोबत होतो. नवनाथ बन यांचं विधान. कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेचा शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा. ठाकरेंच्या सेनेचं सोबत आल्यास स्वागतच. शिवाय महापौर पदाबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील. श्रीकांत शिंदेची माहिती. 53 नगरसेवकांसह कोकण भवनामध्ये शिंदेच्या शिवसेनेचा गट स्थापन. कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेनं खऱ्या शिवसेनेला पाठिंबा दिला. मनसेतून शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेलेले संतोष नलावडे यांची पोस्ट करत टीका. महापालिका निवडणुकीमध्ये मनसेची मतं ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाली, मात्र ठाकरेंच्या शिवसेनेची मतं मनसेला मिळाली नाहीत. संतोष नलावडे यांचा आरोप. मनसेचे नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेसोबत गेल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सचिन बासरे नाराज. शिंदेच्या शिवसेनेसोबत जाण्याचा मनसेचा निर्णय अयोग्य. सचिन बासरे यांचं वक्तव्य. केडीएमसीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 नगरसेवक फुटीच्या मार्गावर. शिंदेच्या शिवसेनेकडे 2 आणि 2 नगरसेवक मनसेमध्ये जाण्याच्या चर्चा. तर गट बनवण्यासाठी उपस्थित न राहणाऱ्यांवर अपात्रतेची कारवाई. नॉट रिचेबल नगरसेवकांवरून संजय राऊतांचा थेट इशारा. 2 किंवा 3 पेक्षा कमी संख्येमध्ये नगरसेवकांनी दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते. कायदेतज्ञ अॅडव्होकेट असीम सरोदे यांची माहिती. एका चिन्हावर निवडणूक लढवली तर दुसऱ्या पक्षामध्ये जाता येत नाही. असीम सरोदेंचं वक्तव्य. केडीएमसीमध्ये शिवसेनेचा महापौर नक्की बसेल. कोण कोणाच्या संपर्कात हे कोडं सांगणं कठीण. संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. अखेर माहितीचं ठरलं. कल्याण डोंबिवली, उल्हासनगर आणि ठाण्यामध्ये माहितीचाच महापौर होणार. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीस दाओस दौऱ्यावरून आल्यानंतर अंतिम निर्णय घेणार. चव्हाण यांची माहिती. राज्यातील 29 महापालिकांमध्ये महापौर पदासाठी आज आरक्षण सोडत निघणार. सकाळी 11 वाजल्यापासून आरक्षण सोडतीला सुरुवात होणार. मुंबई महानगर प्रदेश, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूरच्या सोडतीकडे लक्ष. भाजप दोन्ही शिवसेनेचे नेते पहिल्यांदाच एकाच मंचावर येणार. पीएमसी निकालानंतर आज पहिल्यांदा तिन्ही पक्षाचे नेते एकत्र येणार. केईएम रुग्णालयाच्या 100व्या वर्धापन दिनानिमित्त नेते एकत्र येणार. किशोरी पेडणेकर ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी तर महापौर पदासाठी प्रयत्न सुरू आहेत. सुरूच राहतील. किशोरी पेडणेकर यांचं विधान. मुंबई पालिकेमधील सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये वाटाघाटी तेजीत. भाजप 5 वर्ष महापौरपद स्वतःकडे ठेवण्यावर ठाम. मुंबईमध्ये भाजपला पाठिंब्याच्या बदल्यात नाशिकमध्ये सेनेला सत्तेमध्ये वाटा. सूत्रांची माहिती. मुंबईतील महापौर पदासाठी शिंदेना कोणी विचारत नाही. शिंदेना दिल्लीमध्ये गुजरातांच्या पायाशी बसावं लागतंय. त्यापेक्षा अपमानास्पद काहीच नाही. संजय राऊतांची उपमुख्यमंत्री शिंदेंवर टीका. रायगडमध्ये शासकीय ध्वजवंदनाचा मान. मंत्री भरत गोगावलेंना 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणाचा मान आदिती तटकरेंना मिळाला होता. त्यानंतर भरत गोगावलेंनी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्याची इच्छा व्यक्त केली होती. भाजपने मदत न केल्यामुळे माझा पराभव. माहीम विधानसभेमध्ये भाजपची विशिष्ट टोळी काम करतेय. समाधान सरवणकरांकडून पराभवाचं खापर. भाजपच्या स्थानिक नेत्यांवर फडणवीसांची भेट घेणार. लोक कंटाळल्यानं तुमचं साम्राज्य उद्ध्वस्त झालं. सरवणकरांना वैयक्तिक नावानं किती मतदान होत आहे त्यांनी तपशील घ्यावा. महेश सावंतांची टीका. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्याकडून माहितीमध्ये वाद लावण्याचे प्रयत्न. शिंदेच्या शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांचा आरोप. शिंदेच्या शिवसेनेच्या स्ट्राईक रेटवरून शेवाळेंचं स्पष्टीकरण. समाधान सरवणकरांनी कधी हार पाहिली नाही म्हणून त्यांना त्रास होतोय. संतोष धुरींची टीका. मातोश्री परिसरामध्ये बाप तो बाप होता है अशा आशयाचे बॅनर. ठाकरेंच्या शिवसेनेचे शाखा प्रमुख सुनील जाधवांची बॅनरबाजी. सत्य परेशान हो सकता है लेकिन मिट नहीं सकता. शिंदेना डिवचणारे बॅनर.
चंद्रपुरात दोन काँग्रेस नेत्यांच्या भांडणामुळे त्यांचे अनेक नगरसेवक संपर्कात. मुनगंटीवारांनंतर काँग्रेस नगरसेवकांबाबत किशोर जोरगेवारांचाही दावा. वडेट्टीवार धानोरकरांच्या मतदारसंघामध्ये ढवळाढवळ करतात जोरगेवारांचा आरोप. काँग्रेसच्या आमच्याच नेत्यानं नगरसेवक उचलून नेले, प्रतिभा धानोरकरांचा आरोप. तर मी अज्ञातवासामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्षांशी बोलल्यानंतर उत्तर देणार, धानोरकरांचं विधान. खासदार झाले म्हणून जिल्ह्याचे मालक झाले नाही, मी कोणाकडेही गेलो नाही, स्वतः नगरसेवक आले, वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना भाजप युती 24 तासामध्ये संपुष्टात. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी दोन्ही पक्षांचे उमेदवार आमने-सामने. सिल्लोडमध्ये स्वतंत्र लढणार, तर पैठणमध्येही शिंदेच्या शिवसेनेच्या विरोधात भाजप उमेदवारांचे अर्ज. जिल्हा परिषद निवडणुकीआधी संभाजीनगरमध्ये ठाकरे सेनेला धक्का. ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र राठोडांचा पक्षाला जय महाराष्ट्र. राजेंद्र राठोड यांच्या मुलीला सत्तारांनी दिली जिल्हा परिषदेला उमेदवारी. मोनाली राठोडांना आमखेडा जिल्हा परिषद गटामधून उमेदवारी. तर 4 दिवसांपूर्वी पैठणचे दत्ता गोरडेंनी पक्ष सोडला. मंत्री तानाजी सावंतांचे बंधू शिवाजीराव सावंतांचा मुलासह भाजपमध्ये प्रवेश. तानाजी सावंतांच्या पुतळ्याला सोलापूरच्या मानेगावरमधून उमेदवारी. तानाजी सावंतांना मोठा झटका. तानाजी सावंतांच्या विरोधात पुतळ्यात धनंजय सावंतांचं बंड. पनवेल जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीआधी भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आमदार प्रशांत ठाकूर उमेदवारांसह वाजत गाजत जल्लोषात तहसीलदार कार्यालयामध्ये हजर. भाजप आमदार राणा जगदीशसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांची जिल्हा परिषद निवडणुकीमधून माघार. घराणेशाहीचा आरोप होत असल्यानं पक्षादेशानुसार निर्णय. पुण्याच्या भोरमध्ये भाजप नेते संग्राम थोपटेंच्या पत्नी स्वरूपा थोपटेंनी भरला उमेदवारी अर्ज. उतरवलीकारी गटामध्ये स्वरूपा थोपटे विरुद्ध राष्ट्रवादीचे उमेदवार माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे अशी लढत. पुण्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस आणि वंचितची आघाडी. जिल्हा परिषदेच्या 73 आणि पंचायत समितीच्या 146 जागांवर आघाडी. काँग्रेसनं ठाकरे किंवा शरद पवार गटाशी युती करणं टाळलं. सोलापुरातील मोहोळमध्ये राजन पाटलांच्या मुलांचं उमेश पाटलांना ओपन चॅलेंज. उमेश पाटील किंवा त्यांचे बंधू कुणी उभे असले तरी त्यांना आमचा कार्यकर्ता 4 मुंड्या चित करेल. भाजपच्या बाळराजे आणि अजिंक्य राणा पाटलांकडून चॅलेंज. भाजपचे उमेदवारी अर्ज दाखल. पुण्यातील शिरूर तहसीलदार कार्यालयामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटच्या दिवशी झाली होती मोठी गर्दी. गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी उमेदवारांना ढकलून बाहेर काढल्याचं समोर. भाजपचा जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाटील यांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. आमदार महेंद्र दळवींच्या उपस्थितीमध्ये रायगड जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भरला उमेदवारी अर्ज. मिलिंद पाटील यांच्यासारखा योद्धा जिल्हा परिषदेला हवा, महेंद्र दळवी यांचं वक्तव्य. राज्यातील 29 महापालिकांमध्ये नवनिर्वाचित 2869 नगरसेवकांच्या मानधनासाठी 40 कोटींचा भार पडणार. दर महिन्याला होणाऱ्या सर्वसाधारण सभेसाठी भत्त्यावर वार्षिक 1,37,00,000 खर्चाची भर पडणार. 4 वर्षानंतर खर्चामध्ये वाढ. मानधन मोबाईल देयकांचीही भर. महायुतीसोबत एमआयएमचा नगरसेवक जाणार नाही. महायुतीसोबत एमआयएमचा नगरसेवक गेल्यास कारवाई होणार, ओवेसींचा थेट इशारा. अकोल्यामध्ये भाजपची युतीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेला ऑफर. दोन्ही पक्षाच्या नेत्यांची बैठक. प्रस्ताव भाजपसमोर ठेवल्याची ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांची माहिती. अकोल्यामध्ये भाजपला 38 तर ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 नगरसेवक. बहुमतासाठी 41चा आकडा. उपमहापौर पद आणि स्थायी समिती अध्यक्षपदाची शिवसेनेकडून मागणी. सूत्रांची माहिती. राष्ट्रवादी एकत्र येऊ शकते तर दोन्ही शिवसेना एकत्र का येऊ शकत नाही. दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर महाराष्ट्रातील शिवसैनिकांना आनंद होईल. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांचं वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरमधील पैठणमध्ये दत्तात्रय गोरडेंच्या भाजप प्रवेशानंतर भाजप शिवसेना युतीवर प्रश्नचिन्ह. काँग्रेसचा एक गट शिंदे सेनेमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीमध्ये असल्याची चर्चा. माजी मंत्री अनिल पटेल, माजी आमदार वाकचौरे, ठाकरे सेनेचे सचिन घायाळांच्या भूमिकेकडे लक्ष. उल्हासनगरमध्ये शिंदेच्या शिवसेनेचा गट स्थापन. उल्हासनगर शहर विकास युती आघाडी असं गटाचं नाव. अरुण आशान यांची गटनेतेपदी निवड. उल्हासनगर महापालिकेमध्ये शिंदेच्या शिवसेनेचा महापौर होणार. शिंदेच्या शिवसेनेला वंचितच्या 2 आणि एका अपक्ष नगरसेवकाचा पाठिंबा. सोलापूरच्या मोहोळमधील पेनूर गटामध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये थेट लढत. दुधामध्ये पाणी घालणाऱ्यांनी आमच्याबद्दल बोलू नये. भाजपच्या रामदास चौरेंच्या टीकेला शिवसेना जिल्हा प्रमुख चरणराज चौरेंचं थेट आव्हान. भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय. पुण्याच्या जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवणार. प्रवीण मानेंची प्रतिक्रिया. कोल्हापुरातील गडिंग्लज आणि चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार. दोन्ही गटातील उमेदवार घड्याळ चिन्हावरच लढणार. मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांकडून दाओस दौऱ्यामध्ये महत्वाचे करार. पेण रायगड स्मार्ट सिटीसाठी एमओयू केले. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. तर इनोव्हेशन सिटीमधून 20 ते 30 लाख रोजगार मिळणार.
महाराष्ट्राला आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी फडणवीस दाओसला गेले. अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया. देवेंद्रजी माझ्या आणि दिविजाशिवाय पिकनिकला जाऊ शकत नाहीत. मुख्यमंत्री फडणवीसांच्या दाओस दौऱ्यावरून होणाऱ्या टीकेला अमृता फडणवीसांचं उत्तर. दाओसमध्ये आतापर्यंत केलेल्या सर्व गुंतवणूक विषयक करारांची श्वेतपत्रिका काढा. काँग्रेसची मागणी. दाओसची गुंतवणूक ही बनवाबनवी. मुंबईतील कंपन्यांशी करार करण्यासाठी दाओस कशाला? खासदार वर्षा गायकवाड यांचा सवाल. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज वाराणसी दौऱ्यावर. हर्षवर्धन सपकाळ मणिकर्णिका घाटाची पाहणी करणार. सपकाळांसह अतुल लोंढे, काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे आणि धनगर समाजाचे विविध पदाधिकारी पाहणी करण्यासाठी जाणार. हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं मराठी कार्ड वापरलं. शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांची टीका. तर ज्यांना मतदारांनी नाकारलं त्यांच्याकडून विहार भवनला विरोध होत असल्याची ही टीका. महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची तेलंगणामधील महापालिका निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती. भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची घोषणा. पुण्याच्या जुन्नरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. तालुकाध्यक्ष माऊली खंडागळे यांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. जळगाव महापालिकेमध्ये भाजपच्या गटनेतेपदी प्रकाश बालानी यांची निवड. तर उपगटनेतेपदी नितीन बर्डे यांची निवड. सर्व नगरसेवकांनी मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतल्यानंतर बालानींच्या नावावर शिक्कामोर्तब. धुळे दोंडाईच्या पालिकेच्या विशेष समित्यांची बिनविरोध निवड. सुभद्रा देवी रावल यांची एकमतानं सभागृह नेतेपदी निवड. नगराध्यक्षा नयन कुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली विविध विशेष समित्यांची निवड. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये आमदार नारायण पाटलांची एकला चलोरेची भूमिका. करमाळा तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवणार. 6 जिल्हा परिषद गटाकडून आणि 12 पंचायत समिती गणातून उमेदवारी अर्ज दाखल. धुळे महानगरपालिका निवडणुकीमध्ये 137 उमेदवारांची डिपॉझिट जप्त. महापालिकेच्या 74 जागांसाठी 320 उमेदवार होते. निवडणुकीच्या रिंगणामध्ये 4 उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानं 316 उमेदवारांचा प्रत्यक्ष निवडणूक रिंगणामध्ये सहभाग. कोल्हापुरात अजितदादांच्या राष्ट्रवादीला धक्का. राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष शीतल फराकटेंचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. शिंदेच्या शिवसेनेतून शीतल फराकटेंना बोरवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी. पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी दिग्विजय पाटील यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. दिग्विजय पाटीलला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता. दिग्विजय पाटील अमेडिया कंपनीचे भागीदार.